होतंय त्याला चैतन्य म्हणावं, चेतन म्हणावं. असा जडाचं आणि चैतन्याचं विभाजन सर्वश्रुत आहे, सर्वमान्य आहे. जे ज्ञानाचा विषय होतं ते जड आहे आणि जडाचं जो प्रकाशन करतो, जडाला जो जाणतो, तो चैतन्य. असं जड आणि चैतन्य, चित जडाचं असं विभाजन सर्वांच्या लक्षात येते मनुष्य देहातल्या जीवाच्या. मग जे जाणणं आहे, ज्याच्या ठिकाणी जे संवेदना सहित आहे, तो संवेद्य आहे, त्याला चैतन्य म्हणावं. आणि जे असंवेद्य आहे, त्याला जड म्हणावं. जशी पंचभूत, गुणवान पदार्थ, मायावी पदार्थ, जे कार्य म्हणून आणि कारण म्हणून जे काही प्रतीतीला येतात, ते सर्व जड आहे, जड वर्ग आहे. माया आणि माया कार्य किंवा अविद्या आणि अविद्या कार्य, व्यष्टी समष्टीच्या भेदानं माया आणि अविद्या किंवा माया कार्य आणि अविद्या कार्य असं म्हटलं जातं. ते जड आहे आणि चेतन आहे. तर सर्व जे जीव आहेत ते चेतनामध्ये मोडतात, विशेष चेतनामध्ये. चेतनामध्ये विशेष चैतन्य, सामान्य चैतन्य, हे दोन भाग पडतात. जडामध्ये कार्यरूप जड, कारणरूप जड असे दोन भाग पडतात. जड जरी सर्वनाम असलं तर त्याच्यात दोन पोटभेद आहेत, कार्य जड आणि कारण जड. आणि चैतन्य जरी एक सामान्य नाव असलं तर त्याच्यात वैशिष्ट्य आहेत, विशेष चैतन्य, सामान्य चैतन्य किंवा विकारी चैतन्य, शुद्ध चैतन्य. असा चेतनामध्ये बी दोन भेद, जडामध्ये बी दोन भेद. आता चेतनामध्ये सर्व जीव चैतन्य आहेत, सर्व जीव जाणणारे, जाणणं हे त्यांचं स्वरूप आहे, विशेष प्रकाशन करणं. पण तरी बी इतर जे देहातले जीव आहेत त्याच्यात ज्ञान आहे, कळणं आहे, पण त्या कळण्याच्या माग कल्पना नाहीत, त्या कळण्याच्या माग भावना नाहीत, आणि त्या कळण्याच्या माग विवेक नाही. आणि मनुष्य देहात कळणं तर आहेच, पण कल्पना आहेत. कळणं आणि कळण्यावर कल्पना, कळणं कळण्यावर भावना, कळणं कळण्यावर विवेक. भाव, कल्पना, भाव आणि विवेक, आणि याच्या सहित कळणं. आपण हाडा मासाला माणूस म्हणतो, ही कल्पना आहे. त्याला ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षेत्रीय, उंच नीच, गरीब श्रीमंत, अशा जे काय अनेक आरोपित पाहतो, कल्पित आरोपित पाहणं, कल्पकतेनं पाहणं, त्याला कल्पना म्हणतात. आणि काही भाव आहेत, भावना वेगळ्या, ज्या अविचारानं असतात त्याला कल्पना म्हणावं, आणि अविचारानं नसतात, व्यवहार्य असतात त्यांना भावना म्हणावं. आणि शोध करून असते त्याला विवेक म्हणावं, संशोधन. म्हणून कळणं, कल्पनेसहित कळणं, त्याला कल्पित म्हणावं.
भावनेसहित कळणं त्याला भावुकता म्हणा. आणि बुद्धीसहित कळणं, विश्लेषणासहित कळणं, सहित कळणं, निरीक्षणासहित कळणं, ओळखण्यासहित कळणं, त्याला वैचारिक, बौद्धिकता, वैज्ञानिकता, त्याला विवेकशीलता म्हणा. जे विवेकपर लोक, विचारपर लोक ओळखिती. विचारपर, विचार परायण, जसं हरिभक्त परायण, तसं विचार परायण, विचारात प्रवीण आहेत, विचारात परिणत आहेत, विचारासहित ज्यांचं कळणं आहे. कळणं तर आहे, कळणं तर कुत्र्याला बी येईल, पण कल्पना, भावना आणि विवेक नाही तिथं. नाही तिथे. मी कुत्रा आहे, मी उंच आहे, दुसरं कोणी नीच आहे कुत्रा. काही कुत्रे नीच आहेत आणि काही उंच आहेत. अशा अशा भावना नाहीत कुत्र्या. कल्पना नाहीत, कल्पना. कल्पना नाहीत. आणि हे गाव आहे, त्या गावाचं नाव हे हे. माझी आई आहेत, माझे वडील आहेत, ही माझी भाऊ आहेत, ही बायको आहे, हे मुलं आहेत माझी. अशा भावना बी नाहीत. व्यावहारिकतेच्या भावना नाहीत आणि अविवेकानं झालेल्या कल्पना नाही. कळणं आहे पण कल्पना नसल्यालं, आणि कळणं आहे पण भावना नसल्यालं. आणि पुन्हा कल्पना आणि भावना तर नाहीत, पण विवेक बी नसल्यालं, नुसतं कळणं. इंद्रियानं विषयाचं ग्रहण होते. इंद्रियानं विषयाचं ग्रहण होते, त्याच्यावर कल्पना होत नाहीत. इंद्रियानं विषयाचं ग्रहण होते, त्या झालेल्या विषयाच्या ग्रहणावर भावना होत नाहीत. भावना नाहीत. म्हणून कुत्र्यामध्ये धर्म नाहीत, कुत्र्यामध्ये जाती नाहीत, जातीभेद नाही. कुत्र्यामध्ये उंच नीचपणा नाही, वर्ण नाहीत, आश्रम नाहीत, भावनाच नाहीत ना. भावना नाही म्हणून विभाजन नाही. आणि मनुष्यात आहे, मनुष्यात कल्पना बी आहेत, अविचारानं कल्पना आहेत, व्यवहारानं भावना आहेत, आणि बुद्धीनं, संशोधनानं विवेक आहे, विवेकशीलता आहे, ओळख नाही. विवेकानं ओळख नाही, बुद्धीनं, आणि त्या सहित कळ नाही. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, कल्पना, भावना आणि विवेक. याच्या सहित कळणं. चेतन तर आहेच चौकट, पण मनुष्य देहाची वैशिष्ट्ये, विशेषता आहे. मनुष्य देहातला नुसता कळण्यावर राहू शकत नाही, पशुपक्ष्यासारखा. पशुपक्षी नुसत्या कळण्यावर राहतील, इंद्रियानं विषय ग्रहण होते, बस काफी, त्याच्यावर त्यांचा व्यवहार चालवतो. कल्पना करीत नाहीत, भावना धरीत नाहीत आणि विवेक करीत नाहीत. इंद्रियानं जे वरती इंद्रियाद्वारे बाहेर येऊन जे ग्रहण व्हायला लागले, शब्द स्पर्श रूप रसगंधाचं, त्याला ते नाव देत नाहीत, म्हणजे कल्पना करीत नाहीत. त्याला ते भाव देत नाहीत, म्हणजे भावना करीत नाहीत. आणि त्याच्यावर ते शोध करीत नाहीत, म्हणजे विवेक करीत नाहीत. बस कळाल्यालं विश्वर दत्ततेनं जाणतात आणि व्यवहार चालतो, शब्द स्पर्श रूप रसगंधाचा. असं पशु पक्ष्यांचं, मानव इतर इहलोकातल्या मानव इतरांचं हे जीवन आहे. मानवा म्हणजे इतर आहेत, इतर वर्गातले आहेत. पण मनुष्य देहात नुसत्या इंद्रियाच्या कळण्यावर थांबत नाही, कोणीच थांबत नाही. कोणतरी आपल्या याच्यात म्यूट नाही कोणाचा, तोच लावा. मिटकरी महाराज म्यूट नाहीये, महाराज थोडं म्यूट करून घ्या. हो सॉरी माझं बोलण्याच्या ओघात राहून गेलं. काय हरकत नाही. मनुष्य देहात
राहू शकत नाही. तो अविवेकानं कल्पना तरी करीन, व्यावहारिकतेनं भावना तरी धरीन, नाही तर वैचारिकतेनं विवेक तरी करील, बुद्धीने विवेक तरी करील. ध्यानात ध्यानात घ्या. त्याच्याशिवाय त्याच्या कळण्याचा व्यवहारच नाही. व्यवहारच नाही कळण्याचा त्याचा. म्हणून जे विषयी पामर आहेत ते कल्पनेत राहतात. जे मुमुक्षु आहेत ते भावनेवर असतात. आणि जे साधक आहे संतांच्या अनुग्रहाने युक्त ते विवेकावर असतात. ज्याला संतांचा शास्त्राचा स्पर्श झाला ते विवेकावर येतात. ज्याला विश्वर पुराण आणि मुमुक्षता आली ते भावनेवर जागतात. आणि ज्याला मुमुक्षता आली नाही ते कल्पनेवर जागतात. विषयी पामर कल्पनेवर जागतात. क्रूरतेच्या कल्पना ते पामर आणि व्यावहारिक कल्पना रास्त कल्पनेनं जागतात. व्यावहारिक ते विषयी. आणि क्रूरतेच्या निषेधात्मक कल्पना ते पामर, विधायक कल्पना ते विषयी आणि भावना ते मुमुक्षु. आणि विवेक ते साधक, तो शिष्य, विवेकवान, तो अधिकारी. म्हणून ह्या 3 अँगल मध्ये विवेक, भावना आणि कल्पना कळणं मनुष्य देहातलं वैशिष्ट्य नाही. असो आपला विषय. मी पाया मांडला याचा, या प्रश्नाची पार्श्वभूमी मांडायला लागलो. मग इंद्रियानं जे कळते ते विषयी. विषयावर मनोमय होतात त्या कल्पना. आरोप कळालेल्यावर आरोप करणं, अविवेकानं आरोप करणं, त्याला म्हणावं कल्पना. धोरण रहित आरोप त्याला म्हणावं कल्पना. धोरण सहित आरोप त्याला म्हणावं भावना. आणि जसं आहे तसं ओळखण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणावं विवेक. जसं आहे तसं बुद्धी योजून, प्रमाण योजून, युक्त्या योजून, तर्क योजून, शहाण्यांची संगत करून, ग्रंथांचा आश्रय घेऊन शोध करणं त्याला म्हणावं विवेक. ताळमेळ लावून आपल्या संस्काराचा आणि आपल्या अनुभवाचा. आपल्याला काय कळायले दुसरे काय म्हणायलेत याचा. लिहिलेलं काय, आपल्याला काय कळायलंय आणि बोलके काय बोलायला लागले शहाणे. येडे काय बोलायले, शहाणे काय बोलायलेत. आपल्याला काय कळायलंय. याच्यातलं खरं कोणाचं आहे. असा ताळमेळ लावणं. माग काय कळत होतं आपल्याला, आता काय कळायलंय. मागलचे लोक काय म्हणतात, आताचे लोक काय म्हणतात. मागलची शास्त्र काय म्हणतात, आताची शहाणे काय म्हणतात. आणि या सर्वहून भविष्यात कसा निर्णय घ्यावा, काय खरंय काय खोटंय, सारासार विचार. हे विवेकशील लोक आहेत. असो, म्हणून आपला विषय चाललाय की आपल्याला जे ज्ञान होते ते इंद्रियानं, आपल्याला ज्या कल्पना होत्या त्या मनानं, आपल्याला ज्या भावना होत्यात त्या प्रेमानं भरलेल्या अंतःकरणानं, आणि आपल्याला जो विवेक होतो तो बुद्धीनं, शुद्ध बुद्धीनं, स्थिर आणि शुद्ध बुद्धीनं विवेक होतो. आणि हे इतक्या ज्ञानाचे प्रकार आहेत आपले मनुष्य देहातल्या जीवाची. तर कल्पना केल्यात ही याच्या मनाची मनोरीत, यानं केलेले आरोप आहेत, यानं टाकलेले रंग आहेत ते मनाचे त्याच्या. तसं नसतंय. ध्यानात घ्या. स्त्री बायको नसती, स्त्री बहीण नसती, स्त्री मावशी नसती, आत्या नसती.
स्त्री स्त्रीच असते व्यवहारात, पण तशा भावना आहेत आपल्या, तशा भावना होत्यात आणि त्या व्यवहारात कामी येत. म्हणून धर्मानं, संस्कृतीनं तशा भावना ठेवायला लावल्यात आणि भावनेनं व्यवहार आहे आपला. कुत्र्याचा भावनेने व्यवहार नाही, नुसत्या इंद्रियाने व्यवहार आहे ती कुत्री मांजर. भावनेनं व्यवहार आहे ती संस्कृती आणि कल्पनेने व्यवहार आहे ती विकृती. गरीब श्रीमंत, उंच नीच, श्रेष्ठ कनिष्ठ हे कल्पना आहेत. गोरा चांगला आहे, काळा वाईट आहे, ह्या कल्पना आहेत. उंच चांगला असतंय, ठेंगणं वाईट असतंय, डावा वाईट असतो, उजवा चांगला असतो, शुभ असतो, कल्पना आहेत. पूर्व शुभ आहे, पश्चिम अशुभ आहे, किंवा दक्षिण अशुभ आहे, उत्तर शुभ आहे, आपल्या कल्पना आहेत. आणि कल्पनेनं झालेल्या भावना आहेत नंतर त्या ठेवायला लावल्या तशा. काही कल्पना आहेत, काही भावना आहेत, ध्यानात घ्या. आणि काही विवेक आहे, याची आपल्याला ज्ञान येते. म्हणून विवेकजन्य ज्ञान, भावना प्रधान ज्ञान, काल्पनिक काल्पिक कल्पित ज्ञान. कल्पित तसं नसून तसं कल्पिल्यालंय, ते कल्पित आहे, ध्यानात घ्या. काही कल्पित असते, शिखलच असतो आणि गणपती कल्पित आहे, त्याच्यावर कल्पना आहे. जे मनातच असते त्याला कल्पित म्हणा, बाहेर नसते, ध्यानात घ्या. सर्व ज्या मूर्ती त्या मनात आहे, तिथं नाहीच ती, तिथं ते नाहीच, मनात तसं वाटतंय. फोटो आहेत, फोटो मध्ये चित्रण कागद आहेत, फक्त कागदन रंग आहेत. कोणाची आई नाहीत, कोणाचे वडील नाहीत, कोणाचे आजोबा नाही, कोणता देव नाही, कोणता महापुरुष नाही, कोणता नेता नाही फोटोत, मित्र नाही ना शत्रू नाही, कागदन रंग आहेत. आणि कागदन रंगावर झालेल्या मनात कल्पनेची तरंग आहेत की हे म्हणून, तिथं ते नाही. कल्पना त्यालाच म्हणा जे शोधून सापडत नाही, आणि कल्पिल्यावर तसा रंग दिसतो, तसा रंग भरतो मनात, आरोप होतो मनात, तसं आहे म्हणून. म्हणून कल्पित, भावनिक आणि विवेकिक आणि अनुभूतिक. अनुभूतिक ते इंद्रियानं, अनुभूतिक फक्त 5 विषय आहेत. कल्पित सर्व कल्पना आहेत, भावनिक सर्व भावना आहेत, आणि वैचारिक सर्व विचार प्रवाह आहेत, जे अनेक कसोट्या, अनेक प्रकाराने केलेला विवेक, वस्तूच्या अनेक प्रकारानं चौरस बाजूने केलेला धांडोळा, की ही वस्तू आहे ती कशापासून झाली, तिचे कारण काय, उपादान काय, निमित्त काय, त्या वस्तूचा काळ काय, देश काय, वस्तू कशी, त्या वस्तूचं स्वरूप काय, त्या वस्तूचे गुणधर्म काय, त्या वस्तूची विशिष्टता काय, विशेष्य काय, त्या वस्तूचं अंतिम काय होणार आहे, ती वस्तू आता दिसायली तशी आहे का, मागं तशी होती का, पुढे तशी राहणार आहे का, तिचं खरं स्वरूप काय, आता दिसती तेच खरं स्वरूप आहे का वेगळं आहे काय खरं तिचं, आता दिसायले ती तिचं क्षणिक परिवर्तित रूप आहे का तेच खरं आहे, दिसतंय ते खरंय का खरं काही वेगळं आहे. ढग दिसला, ढगच आहे का, कशापासून झाला, ढग दिसायला, आता हयात दिसायला तेच खरंय का दुसरं काही खरंय, हे खरंय तर पहिल्यापासून आहे का, पहिल्यापासून ढग आहे का, नाही वाफेपासून झाला, मग वाफ खरी, वाफ पहिल्यापासून आहे का,
नाही, पाण्यापासून झाली. मग पाणी पहिल्यापासून सत्य आहे का? नाही. ऑक्सिजन आणि हायड्रोजन पासून झालं. एस्टो वायू पासून झालेलं. वायू पहिल्यापासून आहे का? वायू मूल तत्व आहे का? का वायू बी आता हाताला आलाय? पहिल्यापासून वायू का शेवटपर्यंत वायू राहतो का? खरं काय? हे विवेक आहे बरं का, विवेक. विवेकानं कशाचा बी अनुभवाचा धागा पकडला की सत्यापर्यंत जाता येतं, त्याला विवेक म्हणावं. विवेक पंख आहेत, विवेकाचे पंख आहेत. त्यांना झेप घेता येते, भरारी घेता येते, उड्डाण घेता येते. कल्पनेचं आंधळ पाहणे, चाफीत चालावं लागतंय. भावनेचं लंगड पाहणे, हेटकत उड्या मारीत चालावं लागतं, टेकन घेत कशाच तरी. आणि विवेकाचे पंख आहेत. विहंगम मार्ग आहे विवेकाचा, ज्ञानाचा म्हणते त्याला. पक्षाचा मार्ग आहे तो. तो स्वतंत्र मार्ग आहे. पक्षी दुसऱ्या कोणाच्या वाटान चलत नाही. चलन ती त्याची वाट पक्षाची. पक्षाचा माग माग उमटत नाही आणि कोणाच्या मागानं चलत नाही तो पक्षी. नवा मार्ग आहे त्याचा पक्षाचा, नित्य नूतन मार्ग आहे. आणि स्वतःच्या भरोश्यावर मार्ग आहे, स्वतःच्या पंखावर आहे पक्षाचा मार्ग. तसा विवेकाचा मार्ग आहे. खूप मोठं उड्डाण आहे, खूप मोठं उड्डाण आहे. ते चलणं नाही, खुरडणं नाही, रांगणं नाही. ती भरारी आकाशी झेप घेरे पाखरा. आणि ती फक्त मनुष्य देहात आहे विवेकशीलता. असो, आपला विषय विस्तारितच व्हायलाय. सांगायचं तात्पर्य रहस्य काय याच्यातलं, की आपल्याला जे ज्ञान होते ते ज्ञान किती प्रकारचे आहेत. अनुभवजन्य ज्ञान आहे इंद्रियानं, काल्पनिक ज्ञान आहे मनानं, भावनिक ज्ञान आहे प्रेम आसहित अंतकरणानं, आणि बौद्धिक ज्ञान आहे विवेकानं, ताळमेळ ताळा करून, हिशोब करून, हिशोबानं. हे ज्ञानाचे प्रकार आहेत आपल्याला. मग आपल्याला काय कसं कळायलंय म्हणून याच्या शास्त्रकाराने काही प्रकार केलेले आहेत. आताच महाराजांना सांगितलेलीच अगोदर ती, की प्रमाद ज्ञान, अप्रमाद ज्ञान. अप्रमामध्ये यथार्थ अप्रमाद ज्ञान, अयथार्थ अप्रमाद ज्ञान. आणि ब्रह्मज्ञान म्हणजे साक्षी भाष्य ज्ञान. असे काही ज्ञानाचे प्रकार आहेत. तर हे अथपासून इथपर्यंत झाले. आणि स्वरूपभूत ज्ञान ते वेगळंच आहे तो विचारू वेगळाच. पण हे जे जगदांपाती ज्ञानाचे प्रकार, तर त्यापैकी आपल्याला ह्या 5 विषयाचं ज्ञान होतं, हे अनुभवजन्य ज्ञान, अनुभव म्हणावा त्याला. इंद्रियानं येत असतो तो अनुभव, मनानं होत असत्या त्या कल्पना, प्रेमासहित अंतकरणानं होत असत्या त्या भावना, आणि बुद्धीनं होत असतो तो विवेक. मग आपल्याला 5 विषयाचा अनुभव आहे, पंचभूताचा 5 विषयाचा ध्यानातच घेऊ आपण. हे अनुभवजन्य ज्ञान आहे, अनुभव आहे इंद्रियानं आल्याला. याला प्रत्यक्ष म्हणते, प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे 5 इंद्रियानं प्रत्यक्ष आल्याला, समोरासमोर सन्मुख झालेला अनुभव. मग हे अनुभव आहे. आणि काही अनुमान आहे स्वर्गाचं, नरकाचं. आणि
व्यवहारात खोटं म्हणता येत नाही ते धागा धरल्यावर, पण अनुमान आहे, प्रत्यक्ष नाही. तसंच आपल्याला काही पुन्हा ज्ञान आहे, दुसरी स्मृती ज्ञान आहे, ते प्रत्यक्षात बी मोडत नाही, ते अनुमानात बी मोडत नाही, त्याला प्रमा म्हणता येत नाही आणि खोटं म्हणता येत नाही, त्याने व्यवहार चालवतो. जर स्मृती खोटी म्हणावं तर व्यवहार येते, त्याने व्यवहार चालवतोय. माघारच्या आठवणी आताच तर प्रत्यक्ष याच्यावरच व्यवहार चाललेला आहे. नाही तर आपल्याला आपलं घर सापडलं नसतं, आपल्याला आपली बायको ओळखू आली नसती, मुलं ओळखू आली नसती. आताचा चेहरा आणि मागचा त्यांचं नातं आणि त्यांचा मागच्या स्मृत्या ह्या जिवंत आहेत, म्हणून व्यवहार चाललाय. म्हणून स्मृती ज्ञान व्यवहार्य पण प्रमा नाही. म्हणून ते यथार्थ अप्रमा आहे. व्यवहारात यथार्थ आहे, खोटं म्हणता येत नाही, पण प्रमा नाही, कारण इंद्रियाच्या प्रमाणापासून झालं नाही. आणि साक्षी भाष्य म्हणता येत नाही. मग ते अंतःकरण निष्ठ स्मृती, त्याचे संस्कार आहेत, संस्काराचा आता ज्ञान आहे, पण इंद्रिय नाही म्हणून प्रमा म्हणतात, प्रत्यक्ष नाही ती. आणि प्रत्यक्ष असली तरी स्मृती प्रत्यक्ष विषय नाही समोर. विषयाची होऊन पडलेली गाठ हे संस्कार आहे, तो विषय नाही. विषय विषय ग्रहण करीत असताना वरतीनं धरलेला आकार आहे, तो विषय निघून गेला आणि तो आकार तसाच पाडा वाटोळा होऊन मनाची झालेली गाठ, ती गाठ आहे, ती संस्कार त्या आकाराचा झालेला. आणि त्या आकाराचं ज्ञान व्हाले मनाच्याच आकाराचं झालेले, त्या आकाराचा विषय आकार झालेले स्मृती, म्हणून ते बी ज्ञान आहे. आणि तसंच ह्या स्मृतीनं, ह्या प्रत्यक्षानं, ह्या भावनेनं, ह्या कल्पनेने, या सर्वावर आधारित आपल्याला ह्या सर्व अनुभवाचा काय कारण, ह्या कार्याचं काय कारण आहे, म्हणून ह्या कार्याचं कारण विश्वर आहे. आणि तो विश्वर माय उपाधिक आहे, तो विश्वर सर्व शक्तिमान आहे. त्या विश्वरानंच अनेक कार्य, अनेक अवतारे घेऊन केलीत, अशी पुराण सांगतात, अशी ऋषी सांगतात. आणि ते विशेषत्वानं आपल्याला बी मान्य करावं लागतंय, कारण की तसा व्यवहार दुसऱ्या कोण होत, जसा प्रभू रामचंद्राकून, कृष्ण भगवानाकून, जसा परशुरामाकून, वामनाकून, मत्स्य कच्चे वराहाकून जसा व्यवहार झाला, तसा इतर सामान्य लोकांकडून होत नाही. म्हणून विशेषत्व आहे, तिथं विशेषत्व आहे. तो व्यवहार वेगळाच आहे. त्या व्यवहारात शिकवण लागली नाही, सहजता आहे, अडकलेला नाही, मोहित नाही, बंधन नाही, स्वातंत्र्य नाही, सहजते नाही, लिलेनं व्यवहार आहे, लीला आहे ती व्यवहाराची. म्हणून त्याच्यात म्हणून ते अवतारिकारी, म्हणून तिथं विश्वर आहे, विश्वरत्व आहे तिथं. प्रभू रामचंद्र जरी मानव दिसत असला तर विश्वरत्वान व्यवहार आहे, हीच तत्व तिथं प्रगटले आले. म्हणून तिथं कोणताच मोह नाही, कुठलीच आसक्ती नाही, कुठलाच विकार तिथे सापडत नाही. आणि बिनचूक व्यवहार आहे, बिनचूक. कृष्ण परमात्म्याचा इतका गुंतागुंतीचा व्यवहार, पण बिनचूक, चूक नाही, कुठंच सापड नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही त्याशी धरू पाहता, तो कायचा येईल हातागे गोकुलच्या नारी, कशातच सापडत नाही. खेळ खेळेपरी डाई न सापडी. म्हणून विश्वर, म्हणून तो मूळ विश्वर आहे माय उपाधिक, आणि त्याचेच ब्रह्मा विष्णू शंकर हे रूप आहेत त्रिगुणात्या रूपानं, आणि त्या विष्णूचे किंवा शिवाचेच पुन्हा अवतार आहेत, आणि त्या अवताराच्याच मूर्त्या आहेत. मग मूर्त्या प्रभू रामचंद्राची, कृष्णाची, सत्यनारायणाची, भगवान शिवाची, गणपतीची ज्या मूर्त्या आहेत, त्या ज्या धातूच्या आहेत, ज्या घटकाच्या आहेत, ते प्रत्यक्ष आहेत.
ध्यानात घ्या. आणि त्या ज्याच्या केलेल्या आहेत त्याच्यावर भावना आहे की ते राम आहे, शिव आहे, गणपती, देवी, ही भावना आहे, भावनिक ज्ञान आहे. पण जर कोणी भावना धरून भजन करून त्याचा सारखं निधिध्यासन केलं तर त्याला त्याचा सगुण साक्षात्कार होतो. त्या दैवतेचा ते तर प्रतिफळे भावना आपुलाली. म्हणून शिवाच्या भक्ताला शिवाचाच सगुण साक्षात्कार होतो. विष्णूच्या भक्ताला विष्णूचाच सगुण साक्षात्कार होतो, शिवाचा नाही. गणपतीच्या भक्ताला शिवाचा आणि विष्णूचा दोन्हीचा होत नाही, गणपतीचाच होतो. तर शक्तीच्या भक्तांना गणपतीचा, शिवाचा आणि विष्णूचा तिघाचा होत नाही, शक्तीचाच होतो. जसे रामकृष्ण परमहंसाला शक्ती रूपातच सगुण साक्षात्कार. शक्ती रूपातच. जसा नरहरी सोनाराला शिवरूपातच सगुण साक्षात्कार. म्हणजे ही तेच प्रतिफळे भावना आपल्याला, ती भावनेचं फळ आहे त्याच्यात. आणि तो साक्षात्कारच आहे, सगुण साक्षात्कार. मग सगुण साक्षात्कार प्रत्यक्ष इंद्रियाचा विषय इंद्रियाचा असता तो दुसऱ्याला बी दिसला असता. ध्यानात घ्या ही गोष्ट अत्यंत महत्वाची. ज्या कोणाला विष्णू दिसायला आणि त्या ठिकाणी दुसरे माणसं त्याला बी दिसला असता, त्याला नाही दिसत. ज्याला विष्णूचा सगुण साक्षात्कार झाला तिथं दुसरे असते त्यांना नाही होत तो. जर इंद्रियाचा विषय विष्णूचा सगुण साक्षात्कार झाला असता तर ज्याला ज्याला इंद्रिय त्या सर्व इंद्रियाला वाल्याला तेव्हा झाला असता. म्हणून इंद्रियाचा वाटतो पण इंद्रियाचा नाही. ते त्याच्या भावनेने केलेल्या भजनाचं फळ आहे, ते तर प्रतिफळे भावना आपुलाली. मग जो सगुण साक्षात्कार होतो ते काय? ते प्रमाय का? यथार्थ अप्रमाय का? काय अयथार्थ अप्रमाय? ते ज्ञान कोणतं आहे? ध्यानात घ्या. तसं कुमाव सर म्हटल्याप्रमाणे जे मूळ विश्वर आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नसतेच. मायोपाधिक जे ईश्वर तत्व आहे, शिवतत्व, ईश्वर तत्व, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान नसते, त्याचं कव्हा बी परोक्ष रूप आहे. जीव प्रत्यक्ष आणि ईश्वर परोक्ष आहे. जग प्रत्यक्ष आणि ईश्वर परोक्ष आहे. ईश्वराचा अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञान नसतेच, पर्याय नाही त्याला. म्हणून हे जे ज्ञान होतंय तर ते भावनेनं, त्यानं केलेल्या निधिध्यासनानं, त्यानं केलेल्या भक्तीनं, त्यानं केलेल्या त्याच्यावर प्रेमानं, सातत्यानं त्याचं अंतःकरण तसं होऊन त्याला तसं ज्ञान होतंय. मग काय आहे ते? तर त्याचं अंतःकरण तसं होऊन त्याला दिसतंय. हे त्याचं केलेलं विश्लेषण आहे सगुण साक्षात्काराचं. मग खऱ्या अर्थानं असं जर तुम्ही भक्तीतून म्हणले तर त्याला भाव शक्तीनं म्हणा. आणि विवेकातून म्हणल्यावर ते साक्षी भाष्य ठरतंय. अरे सर्व जगत साक्षी भाष्य ठरतंय. जीवत्व साक्षी भाष्य, जगदत्व साक्षी भाष्य. ज्याला तुम्ही प्रमा म्हणता, ज्याला तुम्ही अनुभवजन्य ज्ञान मानता, तेच साक्षी भाष्य, जगत साक्षी भाष्य. जसं स्वप्न साक्षी भाष्य तशी जागृती बी साक्षी भाष्य, खरा हिशोब केला तर. मग जगत जर साक्षी भाष्य तर जगातच सगुण साक्षात्कार झाला तो बी साक्षी भाष्यच आहे. विवेकाच्या दृष्टीनं साक्षी भाष्यच आहे. कारण दुसरं जे जे दिसायला लागले ते कल्पित आहे, ते खोट आहे, तो भ्रम आहे. जे जे देखणे सकल ते स्वप्नीचे मृगजळ. काही बी दिसू सकल म्हटल्यावर त्याच्यात सर्व आलं.
ते इंद्रियानं दिसू, इंद्रिया वाचून दिसू, ते कल्पनेनं दिसू, भावनेनं दिसू. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. ते जागृतीत दिसू, स्वप्नात दिसू. ते अंतर्मुक्तीत दिसू, बहिर्मुक्तीत दिसू. ते निधिध्यासानं दिसू, ते योगाच्या अभ्यासानं दिसू, ते ध्यानानं दिसू, ते त्राटकानं दिसू. ते कुंडलिनी जागृत झाल्यानं दिसू, ते षडचक्र भेदन केल्यानं दिसू, ते शक्तिपातानं दिसू. काय काय दिसन, जे जे देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ. जे जे दिसतंय ते अध्यास आहे, जे जे दिसतंय ते भाष्य आहे. मग भाष्यात काय म्हणून दिसते, स्वप्नात काय काय दिसते ते भाष्य आहे. हो म्हणले सोनं, हो सोनं बी भाष्य आहे, भास आहे. लोखंड, लोखंड बी भास आहे. सावली, सावली बी भास. स्वप्नातली सावली तर भासच आहे हो. स्वप्नातलं सोनं बी भास आहे. स्वप्नात देव दिसला तरी भासच आहे. स्वप्नात स्वतःचा देह दिसला तरी भासच आहे, दुसऱ्याचा दिसला तरी भासच आहे. स्वप्नातलं मर्गजल तर भास आहे, पण स्वप्नातली गंगा वाहा लागलेली समोर त्या अमावस्याच्या दिवशी ती बी भासच आहे. स्वप्नातलं प्रतिबिंब तर भास आहे, पण स्वप्नातला आरसा बी भास आहे. आणि ते प्रतिबिंब ज्या शरीराचं पडलेलं ते शरीर बी भास आहे स्वप्नातलं. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. जागृतीच्या दृष्टीनं पाहिलं तुझं साच भाव नाही त्याला. तसं स्वरूपाच्या दृष्टीनं, साक्षीच्या दृष्टीनं, तत्वाच्या दृष्टीनं पाहिल्यावर जे जे काही देखणे, जे जे काही दिसायला लागले, जे जे काही समोर आले, विषय व्हाले, ते कल्पनेनं विषय हो, ते भावनेनं विषय हो, ते इंद्रियानं विषय हो, ते केवळ वृत्तीनं विषय हो, ते अंतर्मुक्त विषय वृत्तीनं विषय हो, बहिर्मुख वृत्तीनं विषय हो, ते योगाच्या अभ्यासानं विषय हो, कुंडलिनी जागृत झाल्याविषयी हो, कोणाच्या शक्तिपातानं विषय, जे जे विषय होईल हा विज्ञानात्मको भाव, तया विवरिता झाला वाव. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हा विज्ञानात्मको भाव, तया विवरिता तो झाला वाव. विवरिता वाव झाला. आणि कल्पिता खरा वाटला. कल्पिता खरा वाटला आणि विवरिता म्हणजे विवेक करता वाव झाला. विवेकवानाला वाव आहे सर्व. मग विवेक खरा का कल्पना खऱ्या ठरवा. विवेक जन्य ते खरं का कल्पना जन्य ते खरं. प्रमाण काय मानायच्या, कल्पना का विवेक. साधू संतांनी विवेक प्रमाण मानलाय. क्षणोक्षणी हाच करावा विचार, विचारा वाचून न पविजे समाधान. सारासार विवेक विचार करा उठावटी. विचाराला साधन म्हणलेत, कल्पनेला बंधन म्हणलेत. दोन्हीने बी अनुभव येतो, विवेकानं बी कल्पनेने बी. पण खरं काय, ग्राह्य काय, माप कोणचंय. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरी माप. खरं माप कोणचंय, रास्त माप कोणचंय. विचाराचं माप खरंय, ज्ञानाचा डोळा बोधाचा त्यो खराय का कल्पनेनं दिसायला लागलंय अंधारलेल्या दृष्टीनं, अनेक प्रतिबंधानं पछाडलेल्या दृष्टीनं, अनेक संकल्पानं मलिन झालेल्या दृष्टीनं, अंध झालेल्या दृष्टीनं. मी माझे कल्पनेने झालो शिपांगुळ, किंवा अंध मंद दृष्टी झाली. म्हणून ईश्वराचं ज्ञान म्हटलं किती ब्रह्माचं नाही.
कारण ब्रह्म ईश्वर नाही. ब्रह्म ईश्वर आहे पण ईश्वर ब्रह्म नाही. ध्यानात घ्या. कारण ईश्वरत्व हे उपाधीशिवाय सिद्ध होत नाही. उपाधीशिवाय ते नसते. आणि ब्रह्माला उपाधी नाही, निरुपाधिक आहे ती. म्हणून ईश्वरामध्ये ब्रह्म आहे पण ब्रह्मामध्ये ईश्वर नाही. म्हणून ईश्वराचं ज्ञान म्हटलं, ध्यानात घ्या, एक तर ते विश्लेषणानं होत असतंय की उपाधीत प्रगट झालेलं चैतन्य, समष्टी उपाधीत प्रगट झालेलं चैतन्य, ही विश्लेषण आहे. त्या विश्लेषण वेगळं आणि त्याची अनुभूती आली ईश्वर ज्ञान की ते 19 तोंडाचा आहे. विश्वरूप दर्शनात तो जगत जनित आहे, जगत कारण आहे, तो सूत्रधारी, तो विष्णू आहे, तो शिव आहे. हे जे अशा रूपात त्याच दर्शन होणं, हे पुढे आलेलं प्रतीकच आहे. पुढे आलेली आपली प्रतिफळलेली भावनाच आहे. भावनेच प्रतिफलन आहे ती. लक्ष रूपानं ते ना आपण दोन नाही. लक्ष रूपानं ते अधिष्ठान आहे. आणि वाच्य रूपातून जर पाहता आणि विश्व रूपातून, तर मग त्याचं जसं जसं दर्शन होईल, ज्ञान होईल, ते साक्षी भाषेच आहे. कारण जगत साक्षी भाषी, तिथून पुढे सर्वच जे कळायले ते साक्षी भाषी. कारण कळायले कोणाला ती, हे पहा, जे जे पुढं खोटं असतंय ते साक्षीत प्रकाशन करीत असतो त्याचा. साक्षीत, पण आपण साक्षी स्वरूपावर जागे नसतो म्हणून ते खोटं वाटत नाही, भाष्य वाटत नाही. ही मोठी खून आहे त्याच्यातली, मेघ आहे, मुख्य वर्म आहे त्यातलं. आपण साक्षी स्वरूपावर जागे नसतो म्हणून भाष्य वाटत नाही, तर भाष्यच असते. आपण कुठून तरी अलीकडून पाहतो, आपण आपल्यावर नसतो, आपण कुठेतरी खाली दुसरे घसारलेले असतो. घसारलेल्या समजुतीनं पाहणं ते प्रमात्याच आहे. आणि आपल्या जागेवर राहून प्रकाशन करणं ते साक्षीच आहे. आपण आता आपल्या जागेवर या आणि पहा. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नेचे चेले जाईल रा. हे आपल्या जागेवर येऊन पाहणे. आणि जग दुःख स्वरूप आहे, जग भयानक आहे, जगात मृत्यू आहे, जन्म आहे, हे आपली जागा सोडून पाहणे. स्वप्नाला खरं म्हणणं आपली जागा सोडून पाहणे. आणि स्वप्न कळणं भ्रम आहे, खोट आहे, असं पाहणं हे आपल्या जागेवर जाऊन पाहणे. ध्यानात घ्या जरा. दोरी हे डोळ्यानं, निर्दोष डोळ्यानं पाहणे. आणि दोरी सर्प आहे, भयानक आहे, असं पाहणं हे दोषानं पछाडलेल्या डोळ्यानं पाहणे. डोळ्याच्या खाली येऊन पाहणे, केवळ डोळ्यानं नाही, ती प्रमाण आहे, ती भ्रम आहे ती. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपानं पाहणं, स्वरूपभूत स्वांगानं. तुका म्हणे, चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी, अंगी अनुभव. जग खोट हे अंगी अनुभव आहे. ध्यानात घ्या. जग खरं वाटतं ते अंग भुलून अनुभव आहे, अंगी नाही. अंगी भाव कळायला पाहिजे. ते अंग भुललाच की, दीप वाचून दिवा आहे, ते अंग भुललाच की, अशी ओवी आहे अमृतानुभवात. दिवा दुसरा दिव्या आणल्या वाचून, जर त्याला मी दिवा आहे असं दिसत नसन, तर तो अंग भुलला.
स्वतःच स्वरूप भुललेला दिवा आहे तो. येडा झालेला दिवा आहे. आंधळा झालेला दिवा आहे तो. आपलं सामर्थ्य हरवून बसलेला दिवा आहे तो. दीप वाचून दिवा आहे ते अंग भुललाच की. दिवा जर दुसरा दिवा आणल्याशिवाय दिसत नसला तो दिवा, पहिला दिवा, एक जोत म्हणू लागली मला माझं अंग पाहायचंय, पण दुसरा दिवा आणा, मशाल पेटवा, बॅटरी लावा, कशी पाहू मी? तर ती स्वतःच स्वरूप भुललेली. कारण याला महत्व दिलं बाकीच्या कशाला तरी, दुसरं काहीतरी सत्य वाटलं, दुसरं असावं वाटलं, म्हणजे प्रमाता झाला, साक्षी नाही राहिला. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य, कार्यरूप जगाचं ज्ञान हे कार्य नाही, कार्याभास आहे. आणि कारणरूप ईश्वराचं ज्ञान हे कारण नाही, कार्याध्यास आहे. मग कारणाध्यास आणि कार्याध्यास ही शब्द जरा विचार सागरातली विचार करून पाहण्यासारखी. कार्य नाही, कार्याध्यास आहे. प्रमात्याला जे कार्य वाटतंय, साक्षी त्याला कार्याध्यास म्हणत असतो. आणि प्रमात्याला जे कारण वाटतंय, साक्षीच्या दृष्टीनं तो कारणाध्यास आहे. याला दृष्टांत सांगून पाहतो एखादा, की प्लास्टिकची बाहुली आणलेली आणि त्या बाहुलीच्या कडेवर मुलगा आहे, तिचा बाळ आहे. मग बाळ कार्य आणि त्याची आई ती कारण आहे का नाही? कार्य कारण भाव दोघात. बाळाला कार्य म्हणायले तो अध्यास आहे, आणि त्या बाहुलीला कारण म्हणायले त्या बाळाचं तो बी अध्यास आहे. प्लास्टिकच्या ठिकाणी दोन्ही अध्यास आहे, कार्य अध्यास आणि कारण अध्यास. ते बाळ कार्य अध्यास आणि त्याची आई ती बाहुली कारण अध्यास. प्लास्टिकच्या ठिकाणी ज्याला प्लास्टिक कळालं, ती रबर कळालं, ती धातू कळाला, तो धातूच्या ठिकाणी कार्य आणि कारणाचा अध्यास असतो. त्याप्रमाणे मूळ अधिष्ठान जर पाहिलं, मूळ वस्तू पाहिली, तर मूळ वस्तूच्या ठिकाणी कार्यरूप जगत आणि कारणरूप ईश्वर अध्यास आहे. म्हणून जगाचं ज्ञान बी अध्यास आहे आणि ईश्वराचं ज्ञान बी अध्यास आहे. आणि जगाचं ज्ञान बी जगाला नाही, जगाचं ज्ञान बी इंद्रिय वृत्तीला नाही, आणि जगाचं ज्ञान आभासाला बी नाही. आभासासहित, वृत्तीसहित, इंद्रियासहित, देह आणि जगासहित, पिंड ब्रह्मांडासहित सर्वांचं प्रकाशन साक्षीच करीत असतो. साक्षीच करीत असतो. साक्षी दीप हा नित्य निरंजन, साक्षी दीप हा प्रकाशित देननिशी, पाहेन शोभे नाटक शाळा कशी. हे नाटक आहे सर्व. नाट्य अवघे संपादिले सो, सर्व नाटक आहे. पण आपल्या स्वरूपावर जाग झाल्यास म्हणून कार्य दिसायला लागलं जगत रूपानं, ते बी अध्यास आहे. कारण दिसायला लागले माया अविद्याच्या रूपानं किंवा ईश्वराच्या रूपानं, ते बी अध्यास आहे. ते बी अध्यास आहे. उपादान कारण अविद्या किंवा माया, निमित्त कारण ईश्वर. किंवा अभिन्न निमित्त उपादान कारण असं जरी म्हटली ईश्वर, तरी तो देखील अध्यासच आहे. अध्यासच आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा सर्व अध्यासाला अध्यास ओळखणं हे ज्ञान आहे. सर्व अध्यासाला अध्यास ओळखणं याला ज्ञान मानव. तेच प्रमा ज्ञान आहे, तीच प्रमा आहे. त्या प्रमानं भ्रमा राहत नसती, सर्व भ्रमाची निवृत्ती होते, त्याला प्रमा म्हणावं. आणि अशी प्रमा झाली की ती प्रमा बी प्रमा राहत नसते. अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची.
साधुबोध झाला तो नरोनी आठ्याला. वेदांत ज्ञान होत असतं संपत असते. ज्ञान गिळवणी गावा गोविंदबा. ज्ञान होणं संपन्न असते. विजूचे उदय जणे तोच असतो. ज्ञान होऊन राहत नसते. होऊन राहिले की ते संसार ठरत असते. ते घालवून जात असते. घालवून जात असते. ज्ञानी अज्ञान नेली आणि ते आपण वस्तू देऊन गेले, ते बी गेलं. पायातला काटा काढून हातातला काटा राहत नसतो. राहूच नाही. काळी घार मारल्यावर पांढरी घार ठेवू नाही. राहूच नाही. रोग संपल्यावर औषध शिल्लक पुरवू नाही, घरात ठेवू नाही. त्याच प्रमाण साधुबोध झाला तो नरोनी आठ्याला. ठाई समोराला अनुभव. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालं की स्वरूपभूत ज्ञानच राहतंय. ज्ञानाला विषय राहत नाही काही. आणि विषय नाही म्हणल्यावर ज्ञानाची वाच्यता राहत नाही, ज्ञानाची विशेषता राहत नाही. ते ज्ञान राहत नाही. त्या ज्ञानाला ज्ञान म्हणता येत नाही असं ज्ञान आहे. त्या मोक्षाला मोक्ष म्हणता येत नाही असा मोक्ष आहे. त्या सुखाला सुख म्हणता येत नाही असं सुख आहे. त्या सत्याला सत्य म्हणता येत नाही असं सत्य आहे. त्या देवाला देव म्हणणं जमत नाही असा देव. त्या मीला मी म्हणता येत नाही असा मी. जी मी पण विण डहारली. ते रूप पाहिजे आपुली आपणची. इदम ते शिवाळली. जी मी पण विण डहारली. ते रूप पाहिजे आपुली आपणची असा अत्यंत महत्वाचा विषय. म्हणून जे काही ज्ञान होत असतात ते बाहेरचे जे काही दुसऱ्याचे ज्ञान होत असतात ते साक्षी भाषेत असते. म्हणून महावाक्य ज्ञानाच्या प्रकारामध्ये जे काही तत् म्हणून होतंय ते त्वम, तत् आणि त्वम याचं ऐक्य, अहम आणि ब्रह्मस्मी यांचं ऐक्य. म्हणून ते ज्ञान प्रत्यभिज्ञ आहे. तेच मी आहे. जे वेदानं, शास्त्रानं, गुरुनं किंवा आतापर्यंत बाहेर म्हणून पाहिले तेच मी आहे. हे महावाक्याचं विश्लेषण आहे. आणि त्याच्यामध्ये विश्वर वेगळा उरत नाही. म्हणून विश्वराचं ज्ञान जे असतंय वेगळा म्हणून विश्वर जर उरला मूर्तीच्या रूपानं, अवताराच्या रूपानं किंवा माय उपाधी जी सर्व करता सर्व अशा रूपानं तसा जरी उरला तरी ते साक्षी भाषेच आहे. म्हणून एकरूपतेनं अखंड एक रस्तेनं असतं त्याला ज्ञान म्हणून. ते ज्ञान झाले की ते ज्ञान राहत नसते. जे ज्ञान सोयी बुडी म्हणून भारी नावडी. ज्ञानी मोक्षू घडी पण ते निमालिनी. ज्ञानी मोक्षू घडी पण ते निमालिनी. जे ज्ञान सोये बुडी म्हणून भारी नावडी. ज्ञानी मोक्षू घडी पण केव्हा महाराज ते निमालिनी. ते निमालिनी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विश्वर ज्ञान जर मूर्तीच्या रूपानं अवताराच्या रूपानं जर झालं असलं तर खऱ्या दृष्टीनं खरा जो गुरुचा सेवक आहे त्याच्या दृष्टीनं ते साक्षी भाष्यच आहे. पण हे अंतिम पडाव आहे. स्वतंत्र करणे याच्यात वेगळं काहीच उरत नाही. या आपल्या पायावर ठाम होण्याच्या गोष्टी ह्या भावनिक गोष्टी नाहीत. भावनिकाला नाही जमायचं ही. म्हणून ज्ञान कठोर असते. सत्य कठोर असते. कठोर झेलता आलं पाहिजे. कठोर पेललं पाहिजे. जसंही तसं स्वीकार झालं पाहिजे. म्हणून जे काही दुसरं कळायला लागलंय ते सर्व कल्पित आहे, भ्रम आहे, लटिका व्यवहार आणि सर्व मध्ये सर्व आलं. सर्व हा संसार वाया येरदार हरविन अशा आपल्या अधिष्ठान स्वरूपावर आपल्या मूळ स्वरूपावर आपल्याला जाग करण्यासाठी आपल्याला जे दुसरं आहे त्या सर्वांचं निवारण. देव जरी दुसरा असला तरी त्याचं निवारण करायचं.
ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. बिजो देव माने जो कोई, येच बंधन तेने होई. दुसरा देव जरी दुसरा म्हटलं तरी बंधन होते. ध्यानात घ्या. म्हणून रामकृष्ण परमहंसाला देवी दुसरी दिसत होती. तर तिला छाटायचं सांगितलं होतं. तिथं मुंडकं वडीव तिथं तलवारीनं. आता कामी नाही ती. ध्यानात घ्या. जगातून सुटण्यासाठी कामी कारण तत्व, कार्यातून सुटण्यासाठी कारणाचा अभ्यास करावा, कारणाचं चिंतन करावं, कारणाचं ध्यान करावं. पण अधिष्ठानावर येण्यासाठी कारणाचा सुद्धा नायनाट झाला पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे शिरोभागाची. पांढरी घार मारणे, हातातला काटा खोडून मोडून टाकणे, चुलीत टाकणे. म्हणून हे सर्वाला झेपणार नाही, सर्वासाठी नसतं बी. त्या अमृत अनुभवाच्या गोष्टीत हे अत्यंत शिगेचा विषय, त्रिकुट शिखरीचा विषय म्हणून हा विषय सर्वाला सर्वनी वाटल, सर्वाला झेपायलाच पाहिजे. पण ती जर तिथपर्यंत आपला पडावाला असला तरच त्या गोष्टी आपल्या कामीत. म्हणून ईश्वर ज्ञान हे सुद्धा साक्षी भाषे. आणि कसं तर जे जे काही दुसरं दिसतं ते साक्षी भाषा असते. म्हणून जे जे विषय होते, वृत्तीचा असो, भावनेचा असो, जे जे विषय होते ते दुसरे. महाराज, हा, जे प्रमाता भाष्य आहे त्यालाही साक्षी भाष्य म्हटलं तरी चालतं. मग आता तुम्ही हे निरूपण केलं त्यावरून असं वाटतं. बरोबर. प्रमाच नाही काही, प्रमाच भ्रम आहे त्या दृष्टीनं. कारण प्रमा कशाला म्हणाल तुम्ही, जे इंद्रियाच्या समोर आहे, वृत्तीच्या हो. समोर आहे, अरे पण वृत्तीच भ्रम आहे. वृत्तीचं कारण अविद्याच भ्रम आहे. विशेष ज्ञानच भ्रम आहे. हो हो. जे विशेष ज्ञान आहे, जे विशेष ज्ञान प्रगटलेले ना, कशात प्रगटलं, अंतःकरणात प्रगटलं. कशात प्रगटलं, अविद्येत प्रगटलं. ती अविद्याच भ्रम आहे. ते अंतःकरणच भ्रम आहे. भ्रम आहे तो. मायाच भ्रम आहे. तर ईश्वर कुठं भ्रम नाही राहणार. अंतःकरणच भ्रम आहे, तर जीव कशामुळे भ्रम नाही. जीव बी भ्रम आहे, अध्यास आहे जीवपणा. म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग म्हटले. तरंग भ्रमा असतो, तरंग पाणी नसतो. तरंग पाण्यावरला भ्रम असतो, पाण्यावर झालेली कल्पना असते. तशी ब्रह्मावर झालेली जीवत्वाची ईश्वरत्वाची कल्पना आहे. जीवन शिव दोन्ही बी कल्पना आहेत. तरंग आहेत, तरंग. तरंग क्षणिक असतात. तरंग उठतात, मावळतात. तरंग पाण्याचं स्वरूप नसतात. पाण्या वाचून तरंग नसतात, पाण्यात तरंग नसतात. हे पहा, अत्यंत पाण्या वाचून तरंगाला ठिकाण नाही, पाण्यात तरंग नाहीत. पाण्याच्या स्वरूपात तरंग नाहीत आणि पाण्या वाचून तरंग नाहीत. तसे ब्रह्माच्या स्वरूपात जीव शिव नाहीत, जग नाही. आणि ब्रह्मा वाचून जीव शिवन जग नाही. अत्यंत महत्वाच्या खुणा आहे त्या. अशा खुणा काही चुकू नको. ही मदची स्तव झाली परी म्या नाही केली, ऐशी जेणे जाणीतले तो सुटला गा. ह्या काही खुणा आहेत, अशा खुणा काही चुकू नको. म्हणून अशा रीतीनं खऱ्या आपल्या स्वरूपावर आल्यावर आपल्या वाचून जे जे काही आहे दुसरं ते खरं नाही. आणि आपणच परम सत्य. तुका म्हणे तूच खरा, येर सर्व प्रकारचा वावगा पसारा. कल्पित भ्रम, अध्यासित पसारा आहे. काय काय असेल ती. म्हणून आपण काही अगोदरच्या काळात परिपक्वता येण्यासाठी काही मांडलेलं असते, काही भावना केलेल्या असतात, काही कल्पना केलेल्या असतात, काही वर श्रद्धा असतात. त्या कामी बी असतात त्या काळात. संवादी भ्रम असतो तो. मग संवादी भ्रम म्हणून त्याला ठेवायचं असते. संवादी भ्रम अत्यंत महत्वाचा शब्द आहे. मागच्या वहीत सुद्धा आलता की संवादी, स्वसंवादी असा मागच्या वहीत शब्द आलेला आहे आपल्या. की ऐशेनी प्रसिद्धी चालिली सजितानंद पदी, मग द्रष्ट्या स्वसंवादी भेटते तेव्हा.
स्वसंवादी, संवादी ज्ञानानं संवादी संवादी ब्रह्मच हेतू. स्वसंवाद, गुरु शिष्याचा स्वसंवाद किंवा आपण आपल्या संग केलेला स्वसंवाद, आत्म्याला आत्मज्ञान होणं हा सुद्धा संवादी ब्रह्मच आहे. आत्म्याला ब्रह्मज्ञान होणं हा सुद्धा संवादी ब्रह्मच आहे. कशाचं ज्ञान, कोणाला ज्ञान, पण शिष्याचं परिपक्वता होईपर्यंत सेंटरिंग राहू द्यावं लागते. स्लॅब सुकेपर्यंत सेंटरिंग लागत असते. मग सेंटरिंग लागत नाही, काढून घ्यावं लागत असते. हाया खालत्या ठोकलेल्या ते फिट केलेल्या त्याप्रमाणेच आहे सर्व. म्हणून सर्व साक्षी भाष्ये, आपणच साक्षी, आणि सर्व जर भाष्ये खोटे कल्पित तर साक्षी कशाचा आला, साक्षीपणा सुद्धा तसाच आहे. आणि आपण अलक्ष्य साक्षी ह्या नावाच्या विरहित, साक्षीपणा हे नाव नसलेली असे परम सत्य आहोत. त्याला ब्रह्म म्हणाव, त्याला अव्यक्त अव्यवहारी सत्सामान्य तत्व म्हणाव. ते आपलं स्वरूप आहे. आणि तिथं बोलणं नाही, तिथं विशेषता नाही, तिथं वाच्यता नाही. अशा प्रकारचा आवाज, मौनाची ही अक्षरे निघून गेली, अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. त्या ठिकाणी जर साक्षी स्वरूपावरून पाहिलं तर सर्वच भास आहे, आणि ब्रह्मस्वरूपावरून पाहिलं तर सर्वच काहीच नाही, सर्वाचाच अजातवाद आहे. काहीच जन्मल नाही, काहीच न झाला, प्रपंच आहे परब्रह्म हे आपल्या स्वरूपाच्या दृष्टीनं. साक्षीतून पाहिलं तर मग भाष्य, प्रमात्यातून पाहिलं तर मग प्रमेय, इंद्रियातून पाहिले तर विषय, वृत्तीनं पाहिलं तर ज्ञेय, इंद्रियातून पाहिले तर विषय, आणि इंद्रियाला कल्पना जोडून पाहिले तर मग भूत आहे, आणि भूताला जर भावनेनं पाहिले तर मग वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, जाती आहेत, धर्म आहेत, नाव आहेत, गाव आहेत, पंथ आहेत, वर्ग आहेत, उंचनीच आहे, गरीब श्रीमंत आहे, सर्व हा गर्दे आली. मग जस आपल्या उपाध्या वाढत्या तस त्याच्या गरजे, जस त्याच्या उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा, असं माग माग जर गेलो तर संसाराच्या नावे घालून या शून्य. अशा प्रकारची आपली सहजता, आपली नजर आपल्याला लक्षात यावा. आणि नजरेनं असं जर लक्षात आलं तर सर्वच भासमाने असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून ईश्वर ज्ञान असं म्हणतो आपण, ते सुद्धा साक्षी भाषेच आहे. कसे तर जे जे दुसरं दिसतंय ते भास आहे असं आपण ठाम लक्षात घ्यावं. जे जे देखणे सगळं ते स्वप्नेचे मृग देण्याला प्रमाण देखील आहे माऊलीचं. असं या प्रमाणात खूप वेळ झाल्यामुळं इथं थांबतो मी. आणि अशा प्रकारचा आपला अधिष्ठान लक्षात घेऊन बाकी सर्व कल्पित व्यवहार आहे. असा कल्पित पहावा दिसतो म्हणून, ते बी दिसतोय म्हणून प्रारब्ध वशात, आणि ते प्रारब्ध जर आटोपलं तर त्याचं दिसणं पण झालं, मग त्याला कल्पित सुद्धा मानायचं नाही, दिसतोय म्हणून कल्पित माना. आणि दिसणं जर संपलं, प्रारब्ध संपल्यावर, तर मग मानायची गरज नाही. अजात अशा प्रकारचं त्याला विधेय मुक्ती साधू संतांचं बोलणं आहे. ते आपण यथाशक्ती आणि चित्त देऊन ठीक आहे. खूप म्हणजे विवर्तवादामध्ये साक्षी भाष्य हे येईल, पण अजातवादामध्ये साक्षी भाष्य म्हणता येत नाही. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. चांगलं समजलं महाराज, धन्यवाद. खूप वेळ करतो का, थांबूया आपण इथे मग. ठीक आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज, जय हरी सर्व. सर्वांना जय हरी. जय हरी महाराज, जय हरी सर्वांना. जय हरी महाराज, जय हरी. जय हरी माऊली, सर्वांना जय. जय हरी बाबा, जय हरी बाबा, सर्वांना जय. जय हरी महाराज, जय हरी. रामकृष्ण हरी महाराज, सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी सर्वांना जय हरी. जय हरी, जय हरी. ठीक आहे. खूप जय हरी बाबा. जय हरी.
रामकृष्ण जय हरी बाबा जय हरी. जय हरी. अष्टषष्टीकडे आहे तुमची बहीण नाही. ती येते जय हरी. आणि हे पुन्हा त्याच्या गावाचे दुसरं सोपर वायगाव सोपर